मोठी बातमी आहे, बारामतीमध्ये काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवारांविरोधात मोरे निवडणूक लढणार आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीत। सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरे निवडणूक लढणार आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आता आपल्या सोबत आहे। सीमा, नक्कीच आपण पाहतोय खरं तर ज्या निवडणुकीची पोटनिवडणुकीची मागील काही दिवसांपासून चर्चा होती की बारामती विधानसभा निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की नाही, काँग्रेसने जी भूमिका सुरुवातीपासून घेतलेली होती ती कायम आहे आणि आता त्यांच्या उमेदवाराचं नाव सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। आकाश मोरे यांना उमेदवारी जी आहे ती बारामतीमधून काँग्रेस या पक्षाकडनं मिळालेली आहे। आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे चिरंजीव आहेत आणि खरं तर मोरे कुटुंबीय हे राजकारणामध्ये आधीपासूनच सक्रिय असल्यामुळे आकाश मोरे यांना काँग्रेसकडनं उमेदवारी जी आहे ती मिळालेली आहे। खरं तर सुनेत्रा पवार ज्या या निवडणुकीमध्ये स्वतः रिंगणात आहेत, त्यांनीच खरं तर मागील काही दिवसांपासून जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्याशी संपर्क केलेला होता। कुठेतरी ही निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला पाहिजे यासाठी आजच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी देखील फोनद्वारे चर्चा केलेली होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। मात्र काँग्रेसने आपली भूमिका जी आहे ती ठाम ठेवलेली आहे आणि या भूमिकेवरती ठाम राहत आता आपला उमेदवार जो आहे तो काँग्रेसने जाहीर केलेला आहे आणि आता बारामती पोटनिवडणूक ही आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। ही निवडणूक खरं तर अजितदादा यांच्या निधनानंतर जाहीर झालेली आहे पोटनिवडणूक, त्यामुळे कुठेतरी सुसंस्कृतपणा ठेवत आणि राजकीय परंपरा कायम ठेवत ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा होती। महायुतीतल्या घटक पक्षांची देखील होती। शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा हीच भूमिका घेण्यात आलेली होती। मात्र काँग्रेस ही आता निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता कशा पद्धतीनं बारामतीमध्ये प्रचार केला जातो आणि कशा प्रकारे कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे सीमा, धन्यवाद या माहितीसाठी। तर आकाश मोरे नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहूयात। माजी आमदार विजयराव मोरे यांचे ते चिरंजीव आहेत। स्थानिक पातळीवर कुटुंब राजकीय दृष्ट्या सक्रिय आहे। 2014 साली काँग्रेसकडून बारामती विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती। माजी आमदार विजयराव मोरे यांचे ते चिरंजीव, अर्थात ती त्यांची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे।